पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दिनी मुंबई दौऱ्यावर आहेत आणि पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये दाखल झालेत। मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडेल। 1 ते 4 मे दरम्यान या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये जगभरातील निर्माते, स्टार्टअप्स, उद्योजक एकत्र परराष्ट्र मंत्री आणि एस जयशंकर आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव सुद्धा यांची प्रमुख उपस्थिती असेल। सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, खरं तर महत्त्वाचं हे समिट म्हणावं लागेल। नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये दाखल झाल्याचं समजतंय। कधी नेमकी या कार्यक्रमाला सुरुवात होईल? गौरी, भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळात होणार आहे। आताच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आलेले आहेत। काही वेळातच ते जिओ वर्ल्ड सेंटर येते, ज्या ठिकाणी या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी उपस्थित होतील आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते या वेव्हचं जे आहे ते उद्घाटन केलं जाणार आहे। खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं असेल तर या वेव्हज परिषदेचं यजमानपद महाराष्ट्र सरकारनं यावेळी भूषवलेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे। आपण जर बघितलं असेल तर वेव्हज 2025 परिषदेमध्ये गौरी जवळपास 90हून अधिक देश, 10,000 प्रतिनिधी, 1,000 कलाकार, 300हून अधिक कंपन्या आणि 350हून अधिक स्टार्टअप जे आहेत ते सहभागी होणार आहेत। आणि शिखर संमेलनात 43 मुख्य सत्रे, 39 विशेष सत्रे आणि 35 मास्टर क्लासेस जे आहेत ते आयोजित करण्यात आलेले आहेत। त्यामुळे एक मुंबईत भव्य दिव्य असं हे समिट होत आहे आणि ज्यामुळे खऱ्या अर्थानं आर्थिक राजधानी असं मुंबईला म्हटलं जातं, त्या आर्थिक राजधानीला देखील एक महत्वपूर्ण प्राप्त झालेला आहे। आणि उद्योग आणि गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून देखील या व्यवस्थेला तितकंच महत्व आहे या परिषदेला। आणि त्याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मुंबईत आलेले आहेत। थोड्याच वेळात या परिषदेचं उद्घाटन मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण देखील आहे आणि त्यानंतर मोदी संध्याकाळी 4:30 ते 5 वाजेपर्यंत जिओ वर्ल्ड सेंटर येथे या व्यवस्थेला उपस्थित राहणार आहेत। गौरी, नक्कीच सुशांत, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।